आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरेंनी काल भाषण केलं, शिवसेनेवर टीका केली नाही, भाजपवर टीका केली, अजितदादांच्यावर टीका केली आणि आज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका व्यासपीठावर आहेत। हे बघा, राजसाहेबांचं भाषण मी काल काय ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे, राष्ट्रपतींचं अभिभाषण झालेलं आहे, काय अपेक्षा आहेत येणाऱ्या देशातील जनतेच्या फायद्यासाठी, देशाच्या विकासासाठी नक्कीच चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी येतील। चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरे भेटले, पुन्हा काय शक्यता वाटते तुम्हाला? हे बघा, चंद्रकांत दादा पाटील यांनी युतीकरता निमंत्रण दिलं असं कुठेही त्यांची मुलाखत नाही आहे, त्यांची वाक्य समोर नाही आहेत। चंद्रकांत दादा पाटील ज्येष्ठ नेते आहेत भाजपाचे, जे उभाठावाले, जे संजय राऊत, जे उद्धव ठाकरे, जे आदित्य ठाकरे रोज सकाळी उठल्या उठल्या नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतात, चुकीच्या पद्धतीने बोलतात, महाराष्ट्राचे शत्रू म्हणतात, अगदी मोग्यांबो काय म्हणतात, आणखी वेगवेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राचे विकासाला मारक अशा पद्धती आजसुद्धा त्यांनी अमित शहा साहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। हे काय पाटील साहेबांना माहिती नाही का? पाटील साहेब हे पाहत नाहीत का? त्यामुळे पाटील साहेब अशा पद्धतीचं निमंत्रण देऊच शकत नाही। भाजपाचे ते ज्येष्ठ नेते आहेत, ही अशा मीडियाने बनवलेला किंवा आणखी कोणी बनवलेला हा बनाव मला तरी दिसतोय। आणि काल फडणवीस साहेबांनी सांगितलं, लग्नात भेटले म्हणजे काय युती होत नाही। आणखी शेवटचा प्रश्न, रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल तुम्हाला वाटतं? अजूनही तिढा सुटलेला नाही। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। आमचे आमदार असतील, काही त्या ठिकाणी संख्या जास्त आहे, इवन भाजपचे पण आमदार म्हणजे ते सुद्धा आमच्या भरत गोगावले, मी असं ऐकतो की त्यांच्याच बाजूने आहेत, त्यांना द्यावं असं त्यांचंसुद्धा म्हणणं आहे, त्यामुळे ते मिळेल असं मला वाटतंय। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।